प्राईम टाइम कोणीही मिस करू नका, प्राईम टाइम कोणी मिस करू नका. तर आता ती वेळ सुद्धा आलेली आहे प्राईम टाइम ऐकण्याची. आणि आता कोणी शेवटपर्यंत राहायचं. 121 पार्टिशन आहे, शेवटपर्यंत ऐका. जल हे जीवन आहे, पाणी नसेल तर काहीच नाही. आणि त्याच पाण्याच्या संदर्भात सविस्तर अशी इन्फॉर्मेशन आज आपल्याला मिळणार आहे. आदरणीय ग्रेट कोच आहेत त्या देणार आहेत, परंतु त्या तशा येणार आहेत. क्लॅपिंग करा त्यांच्यासाठी, क्लॅपिंग करा. खूप सुंदर असं आपल्याला त्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि त्यांच्याकडे त्या क्षेत्रातली खूप अशी मोठी माहिती आहे, अनुभव आहे त्यांना. आणि त्यांनी खूप जबरदस्त अशी माहिती घेऊन आपल्या समोर येत आहेत. आपण त्यांना ऐकणार आहोत. चला क्लॅपिंग करा, क्लॅपिंग करा. चलो चलो चलो, क्लैपिंग तो होना चाहिए बॉस. हेल्प अस वेलकम इंटरनेशनल कोच आदरणीय नैना कानडे मॅडम. यस मॅम, गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग. आणि व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू व्हेरी सो नाईस मच. लुक. थँक्यू सो मच सर, माझं वॉर्म असं वेलकम केलं त्याबद्दल. आणि गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी मिसेस नैना कानडे फ्रॉम सुरगाणा नाशिक या ठिकाणाहून आपणा सर्वांचं मॉर्निंग कॉलच्या प्राईम टाइम सेशन मध्ये खूप खूप स्वागत करते. तत्पूर्वी आजचा वर्कआउट आदरणीय ज्योती खेरनार मॅडम यांनी अतिशय जबरदस्त पॉवरफुल असा करून घेतलेला आहे. प्रत्येकाच्या नक्कीच 500+ कॅलरीज बर्न झाल्याच असतील, परंतु आतापर्यंतचा हा जो रोल होता हा फक्त 20% एवढाच होता. आता खरी वेळ आलेली आहे आपला 80% रोल पूर्ण करण्यासाठी. आणि हा 80% रोल पूर्ण करण्यासाठी मी माझा ऑल टाइम फेवरेट कुल्फी फ्लेवर तयार करून घेतलेला आहे. तुम्ही आज कोणता फ्लेवर घेतलाय ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगू शकतात किंवा अनम्यूट करून बोलू देखील शकतात. गुड मॉर्निंग मॅडम. रोज फ्लेवर येस येस, सर्वच फ्लेवर्स खूपच सुंदर आहेत. सर्वच फ्लेवर जरी वेगवेगळे असले परंतु त्यातील इन्ग्रेडियंट हे सेमच आहे आणि त्यांचं काम देखील सेम आहे. ते म्हणजे आपल्या शरीराची नीड कंप्लीट करणे. चला तर मग अधिक वेळ वाया न घालता आपण आजच्या प्राईम टाइम सेशनला सुरुवात करूया. आजचा माझा प्राईम टाइमचा विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. पाणी ही मानवाला परमेश्वराने दिलेली अमूल्य देण आहे. पाणी म्हणजे जल आणि जल म्हणजे जीवन. हे वाक्य अतिशय समर्पक आहे, कारण की पाण्याशिवाय मानवी जीवन अशक्य आहे. पृथ्वी तलावरील लहानातल्या लहान जीवजंतूंपासून तर विशालकाय प्राण्यांपर्यंत सर्वांनाच पाण्याची अत्यंत गरज असते. असे सांगितले जाते, एखादा व्यक्ती अन्नाशिवाय म्हणजेच अन्न न खाता साधारणतः 3 आठवड्यापर्यंत जिवंत राहू शकतो, परंतु तोच व्यक्ती पाण्याशिवाय 3 दिवसापेक्षा जिवंत राहू शकत नाही. यातूनच आपल्याला पाण्याचे महत्व समजून येते. त्याच पद्धतीने आपण जर का आपल्या इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल, पूर्वीचा जो मनुष्य होता, जी मानवी वस्ती होती, ही कोणत्या ना कोणत्या नदी किनारी बसलेली आपल्याला लक्षात येईल. कारण नदीकाठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असे आणि याच कारणाने पाण्याला जीवनावश्यक जीवन असे म्हटले जाते. पाण्यासंदर्भात सविस्तर माहिती आजच्या सेशन मधून आज आपण घेणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात. प्रश्न असा आहे की मानवी जीवन हे किती टक्के पाण्याने बनलेले आहे, किंवा किती टक्के वाटा हा मानवी जीवनात पाण्याचा आहे. येस, येस, बरोबर. बऱ्याच जणांनी अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. मानवी जीवन हे 60 ते 70% पाण्याने बनलेले आहे. या मानवी शरीरामध्ये साधारणतः विविध अवयवांमध्ये किती टक्के पाणी आहे हे आपण एका इमेजच्या माध्यमातून समजावून घेऊया. वॉटर इन ह्युमन बॉडी. सर्वात अगोदर ब्रेन म्हणजे मेंदू, यामध्ये 75% पाणी असते. ब्लड मध्ये 83% पाणी असते. हार्ट मध्ये 79% पाणी असते.
बोन्समध्ये 22% पाणी असते. मसल्स म्हणजे आपले स्नायू यामध्ये 75% पाणी असते. लिव्हरमध्ये 86% पाणी असते. आपली किडनीमध्ये 83% पाणी असते. आणि त्यामध्ये काही ऍड करू इच्छिते. दातांमध्ये 20% एवढे पाणी असते. आपली त्वचा यामध्ये 75% एवढे पाणी असते. आणि आपली चरबी यामध्ये सुद्धा 10% इतके पाणीचे प्रमाण असते. यानंतर आपण संदर्भात ज्या वेगवेगळे आपल्याला प्रश्न नेहमीच पडतात त्या प्रश्नांची उकल घेणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न, पाणी किती प्यावे? पाणी किती प्यावे याबाबत अनेक मतभेद आहेत. काही म्हणतात दिवसभरामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी पिलं पाहिजे. काही म्हणतात 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. काही म्हणतात सीझन वाईज पाणी पिलं पाहिजे. परंतु पाणी पिण्यामागे एक सूत्र आहे. पाणी हे नेहमी आपण आपल्या वजनानुसार पिलं गेलं पाहिजे. म्हणजेच 20 किलो मागे 1 लिटर या पद्धतीने आपण पाणी पिले पाहिजे. सपोज तुमचं वजन हे 40 किलो आहे तर तुम्ही 2 लिटर पाणी प्यावे. 50 असेल तर तुम्ही 2.5 लिटर, 60 असेल तर तुम्ही 3 लिटर या पद्धतीने आपापल्या वजनानुसार आपण पाणी पिणे योग्य आहे. यानंतर प्रश्न दुसरा, पाणी कसे प्यावे? पाणी हे नेहमी खाली बसून शांततेत सिप करत प्यावे आणि काही सेकंदासाठी पाणी आपल्या तोंडात आपण होल्ड करून त्यानंतर पाणी पिले गेले पाहिजे. एक डेमो दाखवते तुम्हाला. नेहमी आपण याच पद्धतीने पाणी पिले पाहिजे. त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना पाणी उभ्याने पिण्याची सवय असते आणि ज्यावेळी पाणी आपण उभ्याने पितो त्यावेळी ते पाणी जलद गतीने आपल्या पोटात जाते आणि याचा सरळ प्रभाव आपल्या पचनक्रियेवर होतो आणि त्यामुळे गॅसेस होण्यासारखे प्रश्न उद्भवू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पाणी कधी प्यावे? ज्यावेळी आपल्या शरीराला पाणी कमी पडते त्यावेळी ते मेंदूकडे त्या पद्धतीने संकेत दिले जाते. शरीराला संकेत मिळाल्यानंतर आपल्याला तहान लागत असते आणि म्हणूनच ज्या वेळी आपल्याला तहान लागेल त्यावेळी आपण पाणी पिले पाहिजे. काही लोकांना अगदी 2-2 तांबे किंवा एखादी 1 लिटरची बिस्लरी बॉटल तोंडाला पकडल्यानंतर संपेपर्यंत पिण्याची सवय असते. पाणी नेहमी 200 ते 250 मिली ml पर्यंतच आपण म्हणजे साधारणतः 1 ग्लास पर्यंतच आपण पाणी पिले पाहिजे. अति पाणी हे जसे आपण पोटात घेतो तसेच ते वेस्ट होत असते. त्यानंतर पाणी केव्हा पिऊ नये? बऱ्याचशा लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते आणि आपल्या आयुर्वेदात जेवताना पाणी पिणे हे विषासमान सांगितलेले आहे. कारण ज्यावेळी आपण जेवण करत असतो त्यावेळी आपल्या पोटामध्ये जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो आणि ज्यावेळी आपण पाणी पितो तर तो अग्नी विझला जातो आणि अन्न पचनाचे जे कार्य आहे ते योग्य पद्धतीने होत नाही. उदाहरणार्थ गॅस सुरू आहे आणि गॅस सुरू असताना मध्येच कोणीतरी ग्लासभर पाणी त्या गॅसवर ओतले तर गॅस विझतो. त्याची सेम तशीच कंडिशन आपल्या पोटामध्ये होत असते. म्हणूनच जेवताना कधीही पाणी पिऊ नये. यानंतर आपण बघूया शरीरावर पाण्याचे होणारे फायदे. त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा, शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे. आपल्या शरीरामध्ये जे अनवॉन्टेड फॅट्स असतात, टॉक्झिन्स असतात ते घामाच्या स्वरूपात बाहेर काढण्यासाठी पाणी आपल्याला मदत करत असते. दुसरं, ब्रेन फंक्शनला मदत करणे. पाणी हे तुमच्या मेंदूला तंदुरुस्त ठेवते, फ्रेश ठेवत असते. नंबर 3, लाळ तयार करण्यासाठी. ज्या पद्धतीने आपण रक्त तयार करू शकत नाही त्याच पद्धतीने जगातला कोणताही डॉक्टर लाळ तयार करू शकत नाही आणि मानवाला नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरामध्ये लाळ तयार केली जात असते आणि म्हणूनच ही लाळ तयार करण्यासाठी पाणी त्याला उपयुक्त ठरत असते. नंबर 4, शरीराचे तापमान म्हणजेच बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करणे. पाणी हे घामाच्या स्वरूपात बाहेरील वातावरणासोबत बॉडी टेम्परेचर रेग्युलेट म्हणजेच नियंत्रित करत असते. नंबर 5, जॉईंट हेल्दी ठेवण्यासाठी. आपले जॉईंट्स, आपले जे स्नायू आहे त्यामध्ये जो द्रव पदार्थ असतो तो तयार करण्यासाठी तसेच कुशनिंगचे कार्य व्यवस्थितरित्या करण्यासाठी पाणी आपल्याला मदत करत असते.
6. अन्नाचे पचन आणि अन्नाचे पोषण करण्यासाठी. खाल्लेले अन्न फूड पाईपद्वारे पोटात जाण्यासाठी आणि त्या अन्नाचे पचन आणि पोषण करून घेण्यासाठी पाणी हे उपयुक्त ठरत असते. 7. वजन कमी करण्यासाठी. पाण्यामध्ये 0 कॅलरीज असतात आणि त्यामुळे पुरेसे पाणी पिल्याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरात चरबी साचत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यामध्ये मदत होत असते. 8. ऑक्सिजन लेवल मेंटेन करण्यासाठी. 9. पुरेसे पाणी पिल्याने लघवी आणि रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे किडनीचे कार्य सुरळीत होत असते. 10. एनर्जी बूस्ट करण्यासाठी. बघा, जेव्हा पण आपण थकून घरी जातो त्यावेळी एक ग्लासभर पाणी ज्यावेळी आपण शांततेत पितो तर आपल्याला लगेच ताजेतवाने वाटत असते, फ्रेश वाटत असते, आपल्यामध्ये एनर्जी बूस्ट होत असते. 11. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी. पाणी मार्फत शरीरातला कचरा युरिनच्या थ्रू बाहेर पडत असतो आणि शरीर आतून शुद्ध होते. त्यामुळे आपली त्वचा तजेलदार, चमकदार, नितळ, डागविरहित, पुरळविरहित होत असते. असे हे पाणी पुरेशा प्रमाणात शरीराला मिळाले नाही तर त्याचे काय दुष्परिणाम आपल्या शरीरावर घडून येतात हे आता आपण समजून घेऊया. सर्वात प्रथम डिहायड्रेशन. पाणीची कमतरतेमुळे आपली बॉडी डिहायड्रेट होत असते. नंबर 2. रोग प्रतिकार शक्ती मंदावणे. नंबर 3. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊर्जा कमी होते, एनर्जी कमी होते. नंबर 4. पाण्याच्या कमतरतेमुळे लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होत असते. नंबर 5. मूतखडा, बद्धकोष्ठता यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. नंबर 7. वजन वाढण्यास व वजन कमी करण्यास अडथळा येतो. नंबर 8. केस गळू लागतात, तसेच झोप न लागतात नेहमी अस्वस्थ वाटत असते. आता या पाण्याचे शरीरात कमतरता झाल्यामुळे काही लक्षणे आपल्याला जाणून येत असतात. ही लक्षणे कोणती ते आपण बघूया. सर्वप्रथम लघवी थोडी थोडी होणे व लघवीचा रंग गडद पिवळा होणे. ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असते तर त्यावेळी आपली जी लघवी असते तिला एक प्रकारचा पिवळसर रंग येतो, त्याच पद्धतीने दुर्गंध देखील येत असतो. आपले शरीर निरोगी आहे याचं लक्षण म्हणजे आपली जी लघवी आहे ती ट्रान्सपरंट रंगाची असणे हे असते. 2. आपले शरीर, डोळे, त्वचा ड्राय होणे. शरीरावर इतका ड्रायनेस येतो की सरळ आपण खाजवलं जरी तरी ती खाजवल्याची रेष आपल्याला स्पष्ट दिसू लागते. नंबर 3. हृदयाची धडधड वाढणे. नंबर 4. सतत डोकेदुखी होणे. नंबर 5. घशाला कोरड येणे. आणि नंबर 6. थकवा व चक्कर येणे. यानंतर आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. येस सर. पानी कम पीने से और ज्यादा पसीना निकलने से शरीर में पानी और नमक का संतुलन बिगड़ जाता है, जिससे शरीर में डिहाइड्रेशन की शिकायत हो जाती है। आम से लगने वाली ये समस्या खासकर छोटे बच्चे, बुजुर्गों में बहुत गंभीर हो सकती है। ऐसे में हम बता रहे हैं ऐसे फल और सब्जियों की लिस्ट जिससे आप अपने शरीर को डिहाइड्रेटेड होने से बचा सकते हैं। 95% पानी से भरपूर खीरा शरीर से विषाक्त चीजों को निकालकर शरीर को डिहाइड्रेट होने से बचाता है। टैनिंग, सनबर्न, रैशेस जैसे स्किन प्रॉब्लम से भी छुटकारा देने में खीरा मदद करता है। खीरे में कैलोरी कम और फाइबर उच्च मात्रा में होता है, इसीलिए दोपहर में भूख लगने पर खीरा खाने से पेट देर तक भरा हुआ रहता है। आसानी से मिलने वाले खीरे को आप सलाद या फिर चाट बनाकर खा सकते हैं। हरे पत्तेदार सलाद बेहतरीन हाइड्रेटिंग एजेंट का काम करते हैं। लेट्यूस के अलावा आप पालक को डाइट में शामिल कर सकते हैं। पालक में भरपूर मात्रा में विटामिन ए, के, फाइबर और पोटेशियम होता है, जो आपके पाचन तंत्र को ठीक रखती है और डिहाइड्रेशन से बचाती है। नारियल पानी में इलेक्ट्रोलाइट होता है, जो शरीर को डिहाइड्रेशन से बचाता है। इसके अलावा भी इसमें कई पोषक तत्व होते हैं जो शरीर को ठंडा रखते हैं। नारियल पानी पीने से स्किन और बाल भी हेल्दी बनते हैं। गर्मियों में मिलने वाले तरबूज में 90 से 95% तक पानी होता है।
तरबूज डेली खाएं। इसमें एंटीऑक्सीडेंट लाइकोपीन होता है जो सूर्य की किरणों और गर्मी से होने वाले नुकसान से शरीर को बचाता है। इसके अलावा तरबूज में पोटेशियम, विटामिन ए और फाइबर भी होता है। डाइटिंग करने वालों के लिए भी ये अच्छा ऑप्शन है। गन्ने के जूस में कैल्शियम, मैग्नीशियम, पोटेशियम, आयरन और मैंगनीज जैसे जरूरी पोषक तत्व काफी अधिक मात्रा में पाए जाते हैं। डिहाइड्रेशन होने पर शरीर में इन पोषक तत्वों की बहुत कमी हो जाती है। गन्ने के जूस का सेवन करने से आपको ये सभी इलेक्ट्रोलाइट वापस मिल जाते हैं। गर्मी में दही खाने से न सिर्फ डिहाइड्रेशन से बचा जा सकता है बल्कि पाचन तंत्र भी ठीक रहता है। दही से छाछ, लस्सी और रायता बनाकर खा सकते हैं। छाछ बहुत ज्यादा फायदेमंद है। खाने के बाद 1 गिलास छाछ पीने से खाना अच्छी तरह पच जाता है। डिहाइड्रेशन से शरीर को दूर रखने के लिए गोभी खाइए। जी हाँ, आपको जानकर हैरानी होगी कि गोभी में 92% तक पानी होता है जो शरीर को हाइड्रेटेड रखने का एक बेहतरीन ऑप्शन है। विटामिन सी और के लिए भी गोभी एक बहुत बढ़िया स्रोत है। ये शरीर में कैंसर के खतरे को कम कर सकता है। ग्रिल करके या फिर सब्जी बनाकर आप खा सकते हैं। एक मीडियम साइज का टमाटर आधे कप पानी के बराबर होता है। टमाटर में फायदे पहुंचाने वाले कई न्यूट्रिएंट्स होते हैं। एक तो ये लो कैलोरी वाला होता है, साथ ही विटामिन और मिनरल से भरपूर होता है जो शरीर के इम्यून सिस्टम को मजबूत बनाता है। सलाद में, सैंडविच में या फिर इसकी चटनी या ग्रेवी बनाकर खाइए। इससे शरीर को बहुत सारे लाभ पहुंचते हैं। येस, आय होप आजच्या सेशन मधून तुम्हाला पाण्यासंदर्भात विविध माहिती मिळालीच असेल. पाणी किती प्यावे, कसे प्यावे, कोणत्या पद्धतीने प्यावे, त्याच पद्धतीने शरीराला पाण्यापासून होणारे फायदे, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या सर्व बाबत तुम्हाला डिटेल अशी इन्फॉर्मेशन नक्कीच मिळाली असेल. यानंतर मी माझा अनुभव सांगू इच्छिते. मी मिसेस नयना कानडे, सुरगाणा नाशिक या ठिकाणाहून बोलत आहे. आपल्या हेल्दी आणि हॅपी कम्युनिटीला गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मी जोडली गेलेली आहे. या ठिकाणी मी माझं 5 किलो मसलयुक्त वजन वाढवलेलं आहे. त्याच पद्धतीने अंडरवेट असल्यामुळे बरेचसे हेल्थ चॅलेंजेस होते, जसं की मला पीसीओडीचा त्रास होता, हायपर ऍसिडिटी, त्याच पद्धतीने स्लीप डिस्क, नेहमी थकवा, एनर्जी लो असणे, या पद्धतीचे मला हेल्थ चॅलेंजेस होते. परंतु आपल्या हेल्दी आणि हॅपी कम्युनिटीला जॉईन केल्यापासून माझा सकस संतुलित आहार आणि माझे कोच तसेच माझे मेंटॉर्स यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज हॅपी लाईफ जगत आहे. आणि याचं सर्व श्रेय मी माझ्या ग्रेट कोच भावना कलाल मॅडम, माझे ग्रेट मेंटॉर राकेश आव्हाड सर आणि भारती आव्हाड मॅडम, आणि त्याच पद्धतीने नेहमी वेळोवेळी गायडन्स करणारे, सपोर्ट करणारे जया मॅडम आणि संदीप सर यांना देते. आणि त्याच पद्धतीने आजचा प्राईम टाइम घेण्याची मला संधी दिल्याबद्दल मी सर आणि मॅडम यांचे धन्यवाद मानते. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी आजची माहिती मी दिलेली आहे. पहा, मी सर्वांना सांगत होतो पाण्याबद्दल माहिती आज खूप छान अशी मिळणार आहे. खूप जबरदस्त अशी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर आपण तर सर्वजण पूर्वी जन्माला आल्यापासूनच पाणी पित असतो.